नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मनमोकळच्या मराठी रिव्ह्यूज मध्ये. आज आपण आपला पहिला मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिॲक्शन रिव्ह्यू व्हिडिओ करणार आहे. यामध्ये जो चित्रपट आहे धर्मवीर 2. धर्मवीर 1 मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची यशोगाथा दाखवली होती. धर्मवीर आनंद दिघेंना फार महाराष्ट्रामध्ये ओळख होती ती फक्त ठाणे, मुंबई आणि कोकण विभागामध्ये. पण चित्रपट रिलीज नंतर त्यांची ओळख ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. त्यांचं केलेलं शिवसेनेबद्दलचं काम, यशोगाथा, एक सामान्य कार्यकर्त्यापासून ते बाळासाहेब ठाकरेचे एक सच्चे निष्ठावंत शिवसैनिक कसे झाले, त्यांनी केलेलं शिवसेनेबद्दल, शाखा व्यापीबद्दल केलेलं काम, एक शिवसेना एक प्रत्येक गावागावामध्ये कसे त्यांनी शाखा उभारल्या, शिवसेना प्रत्येक गावागावामध्ये कशी नेली आणि शिवसेनेला पहिलं यश म्हणजे ठाणे नगरपालिका हे कसं आणून दिलं, याची पूर्णपणे यशोगाथा धर्मवीर 1 मध्ये होती. त्याच्यासोबतच एकनाथ शिंदे म्हणजे आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची थोडी झलक व शेवटी राज ठाकरेंचं कॅमिओ पण त्यामध्ये होतं. आता धर्मवीर 2 मध्ये नवीन काय ऍड झालंय, नवीन काय बघायला भेटेल ते आता आपण बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजचा चित्रपट धर्मवीर 2 चा ट्रेलरचा रिॲक्शन. पण त्याआधी सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला मोटिवेट करू शकतो कंटेंट आणण्यासाठी. तर सर्वप्रथम हेडफोन लावून सुरू करूयात. आपल्या संघटनेचा माज आहे हा भगवा रंग. सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग. छत्रपती शिवरायांचं स्वप्न होता हा भगवा रंग. आणि कोणाशी तरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग. छाईला लालच आहे की. मला वाटलं होतं माझं भगवं असेल. भगवा निरवत गगनी जो जगला जो घडला मनी हिंदुत्वाची नास धरून. काय आहे हिंदुत्व? सांगा ना, काय आहे हिंदुत्व? अरे 18 पगड जाती जमातींनी एकमेकांना करकचून मारलेल्या मिठीत हिंदुत्व आहे. संभाजी नाव ना तुझं? तू धर्म बदलतोस, तू धर्म बदलतोस. आपणच जर आपल्या धर्माची इज्जत नाही ना राखली तर दुसरे कोणतरी येऊन ती उतरवतील. त्यागी चल निघ चल. त्यागी काय रे? साहेब बोल साहेब. ठाण्यात साहेब एकच, दिघे साहेब. सावरकर समझने के लिए देशभक्त बनना पड़ेगा. किसी एक फॅमिली का कुत्ता नाही. नेता स्वतःच्या घरात नाही, लोकांच्या दारातच शोभून दिसतो. म्हणूनच तुम्ही लोकांच्या दारातले नेते व्हा. आनंद दिघे को मारो. तू उसको मारेगा कोण? 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेलाय. तुझ्या आणि हिंदुत्वाच्या मध्ये इथून पुढे मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मिठी मार. असा हा धर्मवीर. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न विचारू का? कुठला? दिघे साहेबांच्या मृत्यूबद्दलचा. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तदैव च. तर मित्रांनो, धर्मवीर 2 ओव्हरऑल धर्मवीर 1 चीच वाईब देतोय. यामध्ये धर्मवीर 2 मध्ये जिथं धर्मवीर 1 संपला होता त्याच्या पुढं त्यांनी कंटिन्यू केलंय. त्याचं पुढं आनंद दिघेंचं त्यांनी काम, कर्तृत्व तसंच वाढवलंय. पण यामध्ये एकनाथ शिंदेचा स्क्रीन प्ले, एकनाथ शिंदेचं काम जास्त दिसतंय. आणि त्यामध्ये धर्माबद्दलचा असेल, धर्म कन्व्हर्जन असेल, म्हणजे बरेच मुद्दे दाखवलेत. त्याच्यामधला पहिला मुद्दा मला दिसला तो म्हणजे कन्व्हर्जन, की एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणं, हे त्याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यावरती प्रामुख्याने झलक दिसते. दुसरा मुद्दा म्हणजे आनंद दिघे चा फार म्हणजे तितका रोल दिसत नाही. एकनाथ शिंदेना जास्त हायलाइट केलंय. तिसरा मुद्दा म्हणजे की याच्यामध्ये सुरुवातीला हिंदू मुस्लिमचं पण दिसतंय, पण आता ते आपल्याला पिक्चर आल्यावर कळेल की ते असेल की नाही. बरेच लोक बोलतात की प्रोपगंडा पिक्चर आहे, पण ते आपण चित्रपट ज्यावेळेस रिलीज होईल
त्याचा आपण रिव्ह्यू करणारच आहे. त्याच्यामध्ये आपण इन डिटेल बोलू की खरंच प्रोपोगंडाचा हा चित्रपट आहे का, याच्यामध्ये खरंच प्रोपोगंडा दाखवलाय का हिंदू मुस्लिम. पण आता तर सध्या असं काही वाटत नाहीये की प्रोपोगंडा वगैरे आहे. पण ते पाहण्यासाठी तर आपण पण त्याचा रिव्ह्यू नक्कीच करणार आहे ज्यावेळेस चित्रपट येईल. पण ते पाहण्यासाठी तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण त्यावरती तुम्हाला ते मिस नाही होणार की त्यामध्ये आपण डिटेल रिव्ह्यू पिक्चरचा. ठीक आहे. पुढं त्याच्यामध्ये गाण्याबद्दल बोललं तर सेम गाण्याची वाईब येते, सेमच थीम वाटते. परत जे डायलॉग्स आहेत ते धर्मवीर 1 मध्ये चांगले होते, धर्मवीर 2 मध्ये थोडेसे वीक वाटतात, तितके इम्प्रेसिव्ह डायलॉग वाटत नाही. आणि तिसरं म्हणजे ज्यांनी एकनाथ शिंदेची ऍक्टिंग केली आहे, जे क्षितिज दाते, याची खूप चांगली ऍक्टिंग दिसते. प्रसाद उकने तर पूर्ण रोलच खाल्लाय, त्याने एकदम जबरदस्त ऍक्टिंग केली आनंदिकेची. तर त्याप्रमाणे क्षितिज दातेनी पण चांगली ऍक्टिंग केलेली दिसते. तर बघूया की कसा राहील हा धर्मवीर 2चा चित्रपटाचा काय म्हणतात त्याला, चित्रपट गाजेल न गाजेल चित्रपट. आणि विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदीत पण रिलीज होतोय, त्याचं हिंदी ट्रेलर पण आहे. कदाचित पॅन इंडियावरती हा पिक्चर सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न दिसतोय. पण बघूया वर्क होतो का तो प्लॅन, आणि महाराष्ट्रात पण वर्क होतं का ते पण पाहायला आवडेल. तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रिव्ह्यूमध्ये. पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठल्या चित्रपटाचा रिव्ह्यू किंवा सिरीजचा रिव्ह्यू पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्याला इन डिटेल आणि इन डिटेल बोलू. धन्यवाद. जय हिंद. नवरा माझा नाव साधा त्याचा सेकंड पार्टचा व्हिडिओ आपण करणार आहे असं म्हणतोय. मग ते पिक्चर टाकून हा, तर मित्रांनो, अजून एक गोष्ट म्हणजे आपण बहुचर्चित आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट की आपण नेक्स्ट मराठी रिव्ह्यू जो असेल तो म्हणजे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध म्हणजे एकेकाळचा गाजलेला चित्रपट, त्याचा सिक्वेल होतोय, तो म्हणजे नवरा माझा नवसाचा 2. त्या चित्रपटाचा पण आपण रिव्ह्यू देणार आहे, ट्रेलरचा रिव्ह्यू देणार आहे. त्याचा ट्रेलर नेक्स्ट वीकमध्ये रिलीज होणार आहे. तर ते पण पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्याकडून चुकणार नाही. नंतर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रिव्ह्यूमध्ये. जय हिंद.